हाय, हॅलो, नमस्कार. मेजवानी तडका ह्या चॅनलवरती मी वंदना आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय असा घरोघरी बनवला जाणारा चवीने श्रीमंत असलेला थालीपीठाची भाजणीचा प्रकार बघणार आहोत. इथे मी सगळे कडधान्य, धान्य आणि इतर जिन्नस पण घेतलेले आहेत, जे मसाल्यासाठी किंवा चटण्यांसाठी वापरले जातात. यामध्ये तुमच्याकडे कुठले नसतील तर तुम्ही स्किप पण करू शकता. पण जितकं जास्त पौष्टिक अन्न आपण खाऊ तेवढा आपल्या शरीराला लाभ होईल. पावसाळा सुरू झालेला आहे, शाळाही सुरू झालेल्या आहेत आणि जितका वेळ कमी लागेल असा आपण पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आपण ही पूर्वतयारी करून ठेवली की आपली शाळेच्या वेळात अजिबात घाई गडबड होत नाही. त्यासाठी मी इथे सुरुवातीला कढई आधी गरम करून घेतलेली आहे, नंतर मंद आच केलेली आहे. ही सगळी जिन्नसं आपल्याला मंद आचेवर भाजायची आहे. गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे. गॅस मोठा केला तर धान्य लवकर भाजल्या जातील आणि करपतील, आतून ते कच्चेच राहतील. आयुर्वेदामध्ये सात्विक अन्नाला सर्वश्रेष्ठ अन्न मानले आहे आणि सात्विक अन्नामध्ये भाजकं अन्न अग्रस्थानावर आहे. त्याच्यामुळे आपण ही भाजणी करत आहोत. एकाच वेळे सर्व सत्व मिळतात आपल्याला. मुलांना पण असं भाज्या खात नाही, या थालीपीठामध्ये तुम्ही भाज्या घालून मुलांना देऊ शकता, डब्याला देऊ शकता, नाश्त्याला करू शकता किंवा मधल्या वेळेत पण तुम्ही हे बनवून खाऊ शकता. त्याच्यासाठी ही भाजणी तयार असली की तुम्ही झटपट ती बनवू शकता. थालीपीठाच्या असंख्य मॉडिफिकेशन करता येतात. तुम्ही भाज्या घालून करा, फळभाज्या घालून करून किंवा तुम्ही इतर जिन्नस पण घालू शकता. काही ठिकाणी तर रात्रीच्या उरलेल्या भाज्या घालून ह्या पिठात त्याचेही थालीपीठं करले जातात. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही यामध्ये बनवू शकता. थालीपीठ चवीला अगदी खुसखुशीत, खमंग आणि चुरचुरीत लागतात. पौष्टिक आणि प्रथिनांनी समृद्ध असतात. त्यामुळे थालीपीठाला पौष्टिकतेचे पॉवर हाऊस म्हणतात. त्याच्यामुळे आपल्या रोजच्या आहारात याचा समावेश पाहिजे. कमीत कमी एक दिवसाआड तुम्ही ते थालीपीठ हे खाल्लेच पाहिजे. जसे आपण गहू भाजला, गव्हाच्या पण हलक्या हलक्या लाह्या फुटल्या, तसेच आपण ज्वारी, बाजरी अशा याच्या अगदी मंद आचेवर भाजून लाह्या फुटेपर्यंत भाजायचं आहे. 1-2 लाह्या आपल्याला फुटताना दिसल्या की आपण ते बदलून घ्यायचं आहे. आता इथे मी तांदूळ पण घेतलेला आहे. चकलीच्या प्रमाणामध्ये कसं असतं, तांदूळ जास्त असतो व इतर धान्य त्याच्या कमी कमी होत जातात. पण थालीपीठामध्ये त्याच्या विरुद्ध असतं. ज्वारीचं भाकरीच्यासाठी जे आपण धान्य वापरतो ते जास्त प्रमाणात असतं व त्याच्या पाठोमाग इतर धान्य असतात. म्हणजे ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ असं घेतलं जातं. आता ह्या सगळ्यांचं मेजरमेंट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा आपण सगळं धान्य 1-1 वाटी घेतलेलं आहे आणि डाळी अर्ध्या वाटी घेतलेल्या आहेत. इथे प्रमाणाचं काहीही बंधन नाही आहे. तुम्हाला ज्या गोष्टी जास्त आवडतात त्या गोष्टी तुम्ही जास्त घालू शकतात, कमी अधिक करू शकता. पण डाळींचं प्रमाण हे उतरत्या क्रमाने पाहिजे आणि ज्वारी, बाजरी, गहू हे आपल्याला समप्रमाणात पाहिजे. म्हणजे 1 वाटी ज्वारी, 1 वाटी बाजरी, 1 वाटी गहू असं मी प्रमाण घेतलेलं आहे. त्यानंतर मी सगळे धान्य, कडधान्य अर्धी वाटी घेतलेले आहे आणि पाव वाटी मी डाळी घेतलेल्या आहेत. आता इथे मी सगळंच धान्य अगदी मंद आचेवर भाजून घेते. जे सारख्या प्रमाणात आहेत ते मी एकाच वेळी 2 ते 3 धान्य घातलेले आहेत. आता इथे मी पांढरा हरभरा, काळा हरभरा आणि वाटाणे सारखेच असल्यामुळे मी एकाच वेळी यांना भाजून घेतलेलं आहे. तुम्ही हे सगळं एकत्र करून पण मंद आचेवर भाजू शकता, पण त्याला बराच वेळ लागेल. जरी भाजणी करायला वेळ लागत असला तरी ती पौष्टिक आहे, त्यामुळे आपण ते केलंच पाहिजे. इथे मी मका, सोयाबीन आणि राजमा वापरलेला आहे. हे सुद्धा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. थालीपीठाला बहुधान्य पीठ म्हणतात, म्हणजे जास्तीत जास्त पोषण असलेलं पीठ. एकाच डिशमध्ये आपल्याला खनिजे, जीवनसत्व, सूक्ष्म पोषक तत्वांचा उत्तम स्रोत असतो. त्याच्यामुळे आपण थालीपीठ अवश्य केलं पाहिजे. आता इथे मी मटकी आणि मूग दोन्ही सारख्याच आकाराचे असल्यामुळे तेही एकत्रच भाजून घेत आहे.
आणि त्यामध्ये मी थोडासा साबुदाणा पण घातलेला आहे. इथे मी साबुदाणा पाववाटीच वापरलेला आहे. कडधान्य मात्र मी सगळे अर्धी वाटी घेतलेले आहेत. प्रमाणाचा अजिबात गोंधळ होता कामा नये. तुमच्या घरात जे आवडेल, जे जिन्नस उपलब्ध आहेत ते तुम्ही यात घालायचे आहे. आता इथे मी धने आणि पोहे पाव वाटी घातलेले आहेत आणि मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा मिरच्या नाही घातल्या तरी चालेल. काही लोकांना हिरव्या मिरचीचे थालीपीठ आवडतात, त्याच्यामुळे तुम्ही नंतर त्याची पेस्ट करून अगदी वेळेला करताना घालू शकता. आता हे पोहे, धणे आणि मिरची एकसारखं आपल्याला मंद आचेवर हे पण भाजून घ्यायचं आहे. जसं हे आपण धान्य किंवा ह्या जे जिन्नस भाजत जाऊ तसं ते तुम्ही एका जाळीवर किंवा चाळणीमध्ये किंवा एका सुती कपड्यावर पसरत जा. कारण हे जर स्टीलच्या ताटात काढलं तर त्याला खालून पाणी सुटतं, म्हणजे त्याला घाम येतो आणि ते धान्य तसंच राहतं, म्हणजे ती भाजणी लवकर खराब होऊ शकते. तुम्ही ताटात काढल्यानंतर त्याला लगेच एका सुती कपड्यावर पसरवून घ्या, म्हणजे जसं तुम्ही एक एक जिन्नस भाजत जाल तसं एक एक थंड होत जाईल. आता इथे मी चटणीसाठी जे आपण जवस आणि कारळं वापरतो ते मी घेतलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण जवस आणि कारळं खाणं आपल्या त्वचेच्या केसांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं, म्हणून मी ते यातच घातलेलं आहे. ऐन वेळेला तुमच्याकडे चटणी तयार नसेल तर तुम्हाला ते पोषण मिळावं म्हणून मी त्यासाठी इथे ते वापरलेलं आहे. थोडी बडीशोप आणि थोडं जिरं पण घातलेलं आहे. बडीशोप 2 चमचे घेतले, जिरं 1 चमचा घेतले आणि मेथी पाव चमचा घेतलेला आहे. आणि तीळ मी इथे 2 ते 3 चमचे घेतलेला आहे आणि खसखस 1 चमचा घेतलेला आहे. आता ही सारख्याच आकाराची असल्यामुळे हे सगळं एकत्रच भाजून घेत आहे आणि कमी क्वांटिटीमध्ये असल्यामुळे तुम्ही एक एक भाजून वेळ जाईल, त्यामुळे मी हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. यातलं जे जिन्नस तुम्हाला आवडत नाही ते तुम्ही घालू नका. आता इथे तुम्ही बघू शकता सगळं थंड झालेलं मी ह्या ताटात काढत गेलेली आहे. मी हे व्हिडिओ करण्यासाठी वेगवेगळं घेतलेलं आहे, तुम्ही एकत्रही करून घेऊ शकता. तर कपड्यावर पसरूनसुद्धा मी हे पुन्हा ताटात काढून घेतलेलं आहे आणि आता मी हे पूर्णतः असं 1-2 तास असंच ठेवणार आहे आणि त्यानंतर गिरणीमध्ये मी दळून आणणार आहे. आता याचं दळायचं असं आहे की आपल्याला जसं आपण चकलीचं दळतो ना तसं दळायचं आहे, म्हणजे बारीक रव्यापेक्षा थोडं अजून बारीक, पण गव्हाच्या पिठासारखं आपल्याला हे दळायचं नाही आहे. म्हणजे जितकं हे थोडंसं करकरीत दळण असेल, रवाळ दळण असेल, तेवढी भाजणी किंवा तेवढं थालीपीठ आपलं चवीला छान लागतं. अगदी तुम्ही गव्हाच्या पिठासारखं केलं तर ते गिळगिळ लागतं, ते चवीला चांगलं लागत नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे असं दळून आणायचं आहे. मैत्रिणींनो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.